मग कसे आहात, कुठे आहात आणि काय करत आहात? मस्त मस्त जबरदस्त. 3 प्रश्न विचारले मस्त आज मी मस्त 2 काहीतरी. जबरदस्त. स्वस्त मस्त आणि जबरदस्त. आता कसे बोललात? एवढे 3 दिवस काहीच बोलत नव्हतात. आता आज अनुभव भेटला ना, कसा आलो बघा पटकन. हम्म. हम्म. खूपच मस्त. मग आजचा अनुभव कसा होता शक्तिपाताचा? बाकीचे का नाही आले? उठले नाहीत. ऑलरेडी शक्तिपात भारी घेतलेला होता आहे. एकदम. बोला. हम्म. अनुभव छान कसा होता, होता? मस्त होता. आणि आज दिवसभर कसं वाटलं? छान होता मॅम अनुभव. एकदम फ्रेश. एनर्जी अशी फ्लो झाल्यासारखी वाटली, बॉडी मध्ये अजून पण फ्लो होतीये असं वाटते. एक सेकंड, कोण बोलतंय? एक्झॅक्टली. कोण बोलतंय? कीर्ती बोलते. कीर्ती काय बोलते? खूप छान होता मॅम अनुभव आजचा. खूप फ्रेश वाटतंय आज दिवसभर. गुड गुड. दीपाली पाटील, ऑल बॉडी इज फुल ऑफ एनर्जी. बघा, फक्त लेवल 1चा शक्तिपात आहे आणि पुढचा अजून प्रॅक्टिस बाकी आहे. छान वाटलं की नाही? हो. खूप छान. हो, मस्त. व्हेरी गुड. तर आजचा सेशन आपला खूप महत्वाचा आहे. ज्यांचाही शक्तिपात राहिला असेल, आपण ऑलरेडी 2 बॅचेस देतो, तुम्हाला ऑप्शन दिला आहे, तेव्हा जॉईन करायचं ना. आता ज्यांचाही कोणत्याही कारणाने राहिला असेल त्यांनी उद्या शनिवारी पुन्हा सेम टायमिंग असणार आहे. त्या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता आणि एकदम वेळेवर जॉईन करा. नंतर मी सगळ्यांची एंट्री बंद करते. का असं करावं लागतं? लेट मी एक्सप्लेन. वेट. आजचा सेशन आहे अबाउट ऍक्टिव्हेशन. हे बघा, आता ज्यांचा शक्तिपात झाला आहे त्यांनी आता इथे ऍक्टिव्ह, बाकीच्यांनी पण करू शकता, शिकून घ्यायचंय. आणि उद्या शक्तिपात केल्यावरती रात्रीच्या बॅचला जसं पण आपण ऍक्टिव्हेशन करणार तेव्हा पुन्हा पाहिजे तर जॉईन होऊ शकता, किंवा हा व्हिडिओ बघून आपापलं तुम्ही ऍक्टिव्हेशन करू शकत आहात. आता तुम्ही सुद्धा केलं तरी चालणार, त्याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. ओके. तर आता आपण काय करणार आहोत? ऍक्टिव्हेशन. जो काही आपण शक्तिपात घेतला आहे त्या ऊर्जांचं आपण आता अजून ऍक्टिव्हेशन करणार आहोत. पाणी पिऊन घ्या. आणि आणखी एक सांगता, उठायच्या आधी एक काम करा. ऍक्टिव्हेशन झाल्यावरती आपण सांगितलेले 2 प्रॅक्टिकल करणार आहोत. आपण काय करणार आहोत? पाणी चार्ज करणार आहोत आणि मिठाचा खारटपणा कमी करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यांनी काय करायचं? ग्लासभर पाणी आणून ठेवायचंय. पाणी थोडंसं पिऊन पण घ्यायचं आणि छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन यायचंय. एवढं सगळ्यांनी करा. चला, माधवी मॅम उठा. प्रॅक्टिकल करायचंय. शक्तिपात घेतला ना आपण आज, उपयोग नको त्याचा करायला. स्टीलचा ग्लास चालेल का मॅडम? कोणताही ग्लास. ग्लास घ्या, बॉटल घ्या, काही चालेल. उठा, सगळ्यांनी उठा. खास करून ज्यांनी शक्तिपात घेतला आहे, यू हॅव टू डू दिस. हॅलो मॅडम. बोला. अहो मला ना बसवत नाहीये जास्त वेळ, माझ्या डोक्यातले ना ते मला सगळं. माहितीये, म्हणून इतक्या दिवस तुम्हाला मी कधीच उठवलं नाहीये. हा? मला माहित आहे, म्हणून तुम्हाला एवढे दिवस उठवलं का मी? मला रोज दिसता तुम्ही. हा, पण आज तुम्हाला बरोबर. उठवलं कारण की गरज आहे. तुम्हाला ऍक्टिव्हेशन करून द्यायचंय ना, त्यासाठी. टेकून हा, बसा. चालेल. तरी. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही लाय डाऊन झाला तरी चालणार आहे. हा आजचा 4था दिवस आहे आपला. 3 दिवस मी तुम्हाला काहीच नाही बोलले. हा हा बरोबर. मॅडम. निलिमा मॅम बोला. हा. ते कोणाचा हात दुखतोय का आज इथे? एक सेकंड, हात दुखतोय कोणाचा? कोपर वगैरे? शक्तिपाताला होतात तुम्ही आज? नव्हतात ना? हा, अजून कोण आहे हात दुखतोय, कोपर वगैरे? कोपरा नाही इथं जरा असं. आणलं सगळ्यांनी? आणलं. हा. सगळ्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्या. आपण आता आधी ऍक्टिव्हेशन करणार आहोत. सगळे मगाशी बसलेत ना, थोडेसे लांब लांब बसा, म्हणजे मला दिसायला हवा एक तुम्ही. क्वेश्चन आहे. बोला बोला, कोण आहे? सरिता चौधरी. येस मॅम. मॅम सकाळचं मला असं खूप काही जाणवलं नाही, फक्त
थोडंसं डोके, मी तुम्हाला सकाळी पण ते बोलली तेच गोष्टी. पण मी नंतर टिफिन बनवताना, स्वयंपाक करताना माझ्या मिस्टरांनी विचारलं, तू सकाळी काय करत होती? ऍक्च्युली मी त्यांना सांगितलं नाहीये की मी काय करते. त्यांना म्हटलं थांबा, अजून मी सांगत नाही. जेव्हा माझं कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला सांगते. पण मी त्यांच्यावर थोडंसं ट्राय मारला की ना मी तुमची बॉडी स्कॅन करते असं. मग मी ते केलं. तर मला ते खूप काही काही जाणवलं नाही की मी काहीतरी करते. म्हणजे जे टेक्निक तुम्ही सांगितले तसंच केलं मी सगळं काही. पण मला असं खूप काही मला काही कळालं नाही. पण त्यांना मी विचारलं की तुम्हाला काही जाणवलं का? असं तुम्हाला कुठं काही दुखतंय का? ते म्हणे मला काही दुखत नाहीये म्हणे. पण काहीतरी एनर्जी माझी खाली गेली म्हणे. मी डोक्यावरून खाली हात घेतला ना. काहीतरी एनर्जी माझी खाली गेली, असं थोडं काहीतरी मला फील झालं असं. असं ते म्हणाले. म्हटलं अरे वा यार, काहीतरी थोडंफार काहीतरी तरी शिकते मी, असं वाटलं मग त्यांचं ऐकून. आणि पण ठीक मला आहे. म्हणजे अजूनही मी खूप शुअर नाही की मी काहीतरी शिकली की काहीतरी मला त्याचं उत्तर झालं मी असं. सकाळी दिलंय, का शुअर नाहीये आणि का जाणवलं नाहीये, बरोबर? हं? हो सकाळी मॅडम. उत्तर दिले. आता आपण ऍक्टिव्हेशन करू आणि मग मला उत्तर द्या. ओके. आता काय करायचं आहे? आता आधी मी रेकीची प्रार्थना तुम्हाला शिकवणार आहे. आजचा सेशन थोडासा लांबवला जाईल, लेट होईल, कारण की आपल्याला ऍक्टिव्हेशन वगैरे सगळं प्रॉपर करायचं आहे. हं? आता ह्याच्या आपला सेशन सुरू व्हायच्या आधी व्हिडिओज येतात, त्याच्यामध्ये रेकीची प्रार्थना बघितली तुम्ही? कोणी कोणी बघितली? तर ती आपली आहे रेकीची प्रार्थना. हात जोडायचे आहे सगळ्यांनी. आधी बोलायचं आहे, आधी नीट ऐकून घ्या. मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. त्याच्यानंतर मी माझ्या मातापित्यांची आभारी आहे. मी माझ्या समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी या दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या अखंड ब्रह्मांडी ऊर्जेची मी आभारी आहे. जर तुमचे सद्गुरू असतील तर सांगायचं मी माझ्या सद्गुरूंची किंवा कोणतेही ईश्वर असतील त्यांची आभारी आहे. आणि जे लोक एंजल्सशी कनेक्टेड आहेत, एंजल थेरपी केली आहे, त्यांनी एंजल्सचं सुद्धा आभार मानायचं आहे आणि बोलायचं आहे रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अमृत बोलते मी, रेकी अमृत, असं 3 वेळा रिपीट करायचं आहे. सो ही आहे रेकीची प्रार्थना. मी पुन्हा रिपीट करते. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या मातापित्यांची आभारी आहे, माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. या अखंड ब्रह्मांडी ऊर्जेची दिव्य रेकी शक्तीची मी आभारी आहे. मी माझ्या सद्गुरूंची आभारी आहे. आता मी बोलताना सांगणार की माझ्या गार्डियन एंजल्सची आभारी आहे, मी माझ्या आर्च एंजल्सची आभारी आहे. हे माझ्यासाठी. तुम्ही ते नाही बोलायचं, तेवढं तुम्ही स्किप करू शकता आणि सांगायचं रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आहे रेकीची प्रार्थना. ह्याच्या पुढे हिलिंग करा, काहीही करा, आधी रेकीचं ह्याला बोलतात आवाहन करतोय आपण. काय करतोय? रेकीला सगळ्यांना आपण आभार मानतोय आणि त्यांचं आपण आवाहन करत आहोत. हे सगळं त्यांच्याच ऊर्जेने घेणार आहे, म्हणून आपण त्यांचं आवाहन करायचं आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर हे पण बोलू शकता रेकीला की माझ्या हातातून तू प्रवाहित हो, तू ये आणि माझ्या हातातून तू प्रवाहित हो. प्रत्येक गोष्ट 3दा आपण रिपीट करायची. ओके? तू प्रवाहित हो, तू प्रवाहित हो, तू प्रवाहित. नाही बोलला तरी ती होणारच. तर आता काय करायचं? दोन्ही हात सगळ्यांनी रब करायचे छानपैकी. त्यांना पूर्णपणे ऍक्टिव्ह करतो. सगळे आपले पॉइंटर्स आपण ऍक्टिव्ह करतो. त्याच्यानंतर आपला उजवा हात खाली घ्यायचा. हात दिसतोय माझा? उजवा हात खाली घ्यायचा, त्याच्यावरती आपला डावा हात असा ठेवायचा आणि क्लॉकवाईज मुवमेंट. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा कसा फिरतो? घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने हळूहळू 21 वेळा फिरवायचं आहे आणि बोलायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. याचं आपण चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन करतो. ओके? ही आहे आपली ऍक्टिव्हेशन ह्या हाताची. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. असं बोलत बोलत 21 वेळा क्लॉकवाईज मुवमेंट करायची, हळू, एकदम गरागरा नाही, हळूहळू. एक्झॅक्टली 21 वेळा करता नाही आलं तरी चालेल, अंदाजे करायचं आहे, नाहीतर आपलं लक्ष 1, 2 काउंटिंग कडे जाणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. म्हणजे आपण त्याची चार्जिंग करतोय, त्याला उपचारित करतो आहे आणि त्याला संरक्षण देतोय. कोणाला? आपल्या पाम चक्राला, हाताच्या चक्रांना. चार्ज, हील
and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. करा सगळ्यांनी 21 times. सतीश सर करा, नंतर पाहिजे तर लिहून घ्या व्हिडिओ मधून. आधी ऍक्टिव्हेशन करणं गरजेचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लॉकवाईज उलट करताय सतीश सर, उलट करताय. क्लॉकवाईज घड्याळाचे काटे कसे फिरतात तसं. आणि हळूहळू, एकदम हळूहळू करा. ओके, घाई करायची नाहीये. लिहून वगैरे नंतर घ्या, व्हिडिओ मधून तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. प्रोटेक्ट चक्र. Charge, heal and protect my palm chakra. 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 ओके, हे झालं असेल तर मग आता डावा हात खाली, उजवा हात वर. सेम प्रोसिजर करायची आहे. क्लॉकवाईज मुवमेंट 21 वेळा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. असं 21 वेळा हळूवार करायचं आहे. ऊर्जा जाणवणार आहे ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झाला आहे. सरिता हळू हळू, स्लोली, सावकाश करायचंय. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. श्रीरंग सर नंतर लिहून घ्या, आधी करून घ्या. Charge, heal and protect my palm chakra. Charge, हळूवार, सावकाश करायचंय. Heal and protect my palm chakra. झालं. नेक्स्ट काय करायचं आहे, डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि तो डावा हात ठेवायचा आहे आपल्या मांडीवरती, डाव्या पायाच्या. आणि उजव्या हाताने आपल्या क्राऊन चक्राच्या वर हात ठेवायचा आहे. क्राऊन चक्राच्या वर दाबायचं नाही, बंद करायचं नाहीये. वर हात ठेवायचा, टच करायचं नाहीये. पुन्हा क्लॉकवाईज मुवमेंट 21 वेळा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रास. 7ही चक्रांचं आपल्याला करायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज, हील and protect my 7 chakras. Charge, heal and protect my 7 chakras. Charge, heal and protect my all 7 chakras. Charge, heal and protect my 7 chakras. Charge, heal and protect my 7 chakras. असं 21 वेळा करा सगळ्यांनी. Charge, heal and protect my 7 chakras. Charge, heal and protect my 7 chakras. झालं असेल तर हाताची मूठ तशीच ठेवायची, डाव्या हाताची. आता हा हात जो आहे ना, आपल्या नाभीवरती करायचा आहे. नाभीवरती टच नाही करायचा, थोडासा गॅप ठेवायचा आणि बोलायचं आहे. सेम क्लॉकवाईज मुवमेंट. चार्ज, हील, हे नाभीवर करायचं. नाभीपासून आपल्या जन्माची सुरुवात. म्हणून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. नाभीच्या चक्रावर फिरवायचे हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील, नाभी चक्र, नाभी चक्रा पुरतच. हरिश्चंद्र सर खाली घ्या थोडस, नाभीच्या इथे, छातीच्या इथे नाही. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. असं कंटिन्यू करायचं आहे.
ओके, झालं. आता काय करायचं, डाव्या हाताची मूठ ओपन करायची. आता दोन्ही हात आपल्या हृदय चक्राच्या समोर ठेवायचे आहेत, हृदय चक्राच्या समोर, छातीच्या समोर असे. मॅम एक सेकंड, माझं बाळ उठलेलं आहे तर ते माझ्या हम्म. जवळच फिरते तर काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे. आता काय करायचं आहे, तुमच्या हार्ट चक्राच्या जवळ ठेवायचं आणि बोलायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा. आता पूर्ण शरीर आणि आपल्या आभामंडळासाठी आपण करतोय. तर चार्ज, हील माय होल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील माय बॉडी अँड ऑरा. ज्यांना मराठीतून बोलायचं मराठीतून बोलू शकता. माझं शरीर आणि संपूर्ण आभामंडळ. चार्ज, हील माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील. तुम्हाला व्हायब्रेशन जाताना जाणवेल तुमच्या चक्रामध्ये. कंटिन्यू डुईंग दिस 21 टाइम्स. 21 वेळा करायचं आहे. झाले की सांगा मला. ओके, झालं सगळ्यांना? ऊर्जा जाणवते की नाही हातातून फ्लो होताना? ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालाय त्यांना जास्त व्हायब्रेशन, जास्त ऊर्जा प्रखर म्हणजे तुम्हाला जाणवेल, लिटरली इंटेन्सिटी जाणवेल त्याची. आता पुढे काय करायचं आहे, तुमचे जे हात आहेत ना, आता रब करा, पुन्हा रब करा. आता आपण क्रिएट करणार आहोत एनर्जीचा बॉल, एक वर्तुळ एनर्जीचा असा बॉल क्रिएट करणार आहोत आपण. ओके, वन्स यू रब इट प्रॉपरली, एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. बघा, एक एनर्जीचा बॉल तयार होईल. ज्याने शक्तिपात केला त्यांना पटकन जाणवेल. पाहिजे तर आधी लांब घ्या, कसं वाटतंय बघा. पाठीपुढे करा, हळूहळू. एक एनर्जीचा बॉल तयार होणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स येईल बघा, फील्ड तयार होईल पूर्ण अशी गोलमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड येईल. नसेल वाटत तर आधी जवळ घेऊन बघा, वाटतंय का, नंतर लांब करूया आपण. ओके, जवळ घेऊन बघा. फोकस. हात ना असे नाही ठेवायचे, असे वगैरे नाही, असे कपशेप, थोडासा कपशेप ठेवा. अँड ट्राय डुईंग इट. असं केलं तर विखुरली जाणार, तुम्हाला समजणार नाही. ट्राय डुईंग इट एव्हरीवन. श्रीरंग सर, असं असं नाही करायचंय. असं किती मोठा करायचा? तुम्हाला किती मोठं होतंय जमतंय मॅम. बघा. आता एवढा एवढा मोठा पण झाला करू आता, शकता. कसा मोठा होते बघा तुमच्या हाताने. मग काय दाबला जात नाहीये. तुम्ही कुठे हात ठेवलेत? जवळ घ्या आधी, पाहिजे तर आधी छोटा करा. घेतले होते. कुठे होतोय हात मॅम, दिसत नाहीत होतोय. मला समोर या. होतोय, बॉल क्रिएट झाला. हा. येस मॅम. मॅडम एकदम स्लोली हे करायचं ना? हा, स्टार्टिंगला तुम्हाला ज्यांना सवय नाही आधी स्लोली करा, नंतर सवय झाली तर करत बसायची गरज पण नाही लागणार. मॅडम हा तर सकाळीच केलं होतं मी. मग आता परत करा, मोठा करा पाहिजे तेवढा.
याच्या पुढचा आहे का आपल्याला काय मॅम करायचं लांब केलं तर व्हायब्रेशन म्हणजे ब्रेकडाऊन होत सारखं वाटतं, पण हात परत जवळ जवळ घेतले ना तर वाटतंय की काहीतरी आहे. हो आता जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमचा वाढणार. हम्म ओके. आता काय करायचं, हे काय जादूचा खेळ करतोय का बघा, झाला तयार नाही. आता काय करायचं आहे, ह्याला उचलायचं आहे. उचला. कसा बघू उचलायचा? बघा, तुम्ही कराल तर तुमच्या डोक्यात एवढे प्रश्न आहेत ना, कारण की तुमचं ध्यान प्रश्नांकडे आहे, करण्याकडे नाही. तुमच्याकडे आधी बघतोय की तुम्ही कसं हे करताय, पुढे काय करायचं नाही, हे माझ्या कसं सोबत करा, माझ्या सोबत करा, नाहीतर मग प्रश्न पडणार. सोबत करा. ओके. वन्स यू क्रिएटेड द बॉल, या बॉलला आपल्याला ग्रहण करायचं. काय करायचं आपल्याला? ग्रहण करायचं आहे. सो लिफ्ट इट अप, उचलायचं आहे आणि आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये त्याला आपल्याला इमॅजिन की आपण तो ग्रहण करतोय. ओके. आय विल से व्हॉट आय हॅव टू से. एनर्जी बॉलला आपल्या क्राऊन चक्रावर ठेवायचं आहे. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि फील करा ती एनर्जी, ती आपल्या क्राऊन चक्रातून आपल्या 7ही चक्रांमध्ये हळू हळू येत आहे. फील करा एनर्जी. ज्यांचा शक्तिपात झाला आहे त्यांना ही एनर्जी प्रकर्षाने जाणवणार आहे आता, आणि ती तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये खाली खाली उतरत चाललेली आहे. डोळे बंद करून, माझ्याकडे बघण्याची काही गरज नाही, डोळे बंद करायचा. बघायचं आहे की ह्या अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवेश करत आहे. तुमचं शरीर, 7ही चक्र, ऑरा, या सर्व लेवल्स मध्ये कुठल्याही कारणाने जर कुठलीही नकारात्मकता असेल तर त्याला ही दिव्य उपचारात्मक शक्ती, दिव्य रेखी शक्ती कायमस्वरूपी हील करत आहे. हळूहळू हात खाली घेतले तरी चालेल, पण जसे जसे आपण हात खाली घेऊ ही ऊर्जा आपल्या 7ही चक्रांमधून हळूहळू प्रवाहित होत खालपर्यंत येत आहे. आपलं संपूर्ण शरीर ही ऊर्जा आता व्याप्त करत आहे. संपूर्ण शरीर या ऊर्जेने आता परिपूर्ण भरलेलं आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि बघायचं आहे की आपल्या शरीरावरती कोणत्याही प्रकारची जर निगेटिव्हिटी असेल तर ती नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी ह्या दिव्य रेखी शक्तीच्या साहाय्याने आता उपचारित होत आहे. उपचारित होत आहे. उपचारित होत आहे. फील इट. जिथेही तुम्हाला व्हायब्रेशन जाणवेल तिकडे ही ऊर्जा तुमच्यासाठी काम करत आहे. तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मकता आता कायमस्वरूपी काढून टाकत आहे. डोळे बंद करून शरीराच्या त्या भागावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. जेवढं तुम्ही विश्वासाने फोकस करून करणार तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि ती ऊर्जा तुम्हाला जाणवणार आहे. आता दोन्ही हात पुन्हा जोडायचे आहेत. रेकीचं आवाहन करायचं आहे. थँक्स टू मी. आता मी शॉर्ट मध्ये सांगते. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी करा आणि पाहिजे तर पुन्हा पूर्ण प्रार्थना बोलला तरी चालेल. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची आभारी आहे, या समस्त गुरुजनांची आभारी आहे, अखंड ब्रह्मांडी ऊर्जे दिव्य रेकी शक्तीची मी आभारी आहे, माझ्या ईश्वर गुरूंची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. माझ्या हातातून तू प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि पुन्हा हात रब करा. इथे आता आपण सेल्फ फिलिंग करणार आहोत. तुमच्या शरीरावरती जिथे कुठे तुम्हाला दुखणं असेल, व्याधी असेल, काहीही तुम्हाला अस्वस्थता जाणवत असेल तिकडे तुमचे हात घेऊन जायचे आहेत आणि तुम्हाला स्वतःला हिलिंग करायचं आहे. टच करायचं का? हिलिंग करताना हात, समजा माझा हात दुखत असेल तर मी कशी ठेवणार हात, असा पूर्ण असा बंद करून नाही ठेवायचा, असा ठेवायचा, असा. ओके. दाबायचा नाहीये, असा कप शेप. समजा इथे दुखत असेल तर मी दोन्ही हाताने असं करणार. ओके. हा. पोटावर दुखत असेल तर दोन्ही हाताने असं पोटावर ठेवायचं आहे. ठीक आहे.
ज्याही ठिकाणी दुखत असेल तिथे हात ठेवायचा आहे आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ती हिलिंग चालू ठेवायची आहे. डोळे बंद करा. स्टार्टिंगला डोळे बंद करा तुम्ही, सो दॅट यू कॅन फील द व्हायब्रेशन. हातातून संवेदना सुरू होईपर्यंत, सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. हातातून तुम्हाला व्हायब्रेशन जाणवेल, काहीतरी सर्क्युलर मोशन मध्ये फिरते असं जाणवू शकतं, एखाद्याला थंड जाणवू शकतं, एखाद्याला गरम ऊर्जा जाणवू शकते. ती ऊर्जा अनुभवण्याचा आता प्रयत्न करायचा आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. आणि अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या ह्या पर्टिक्युलर भागावरती जे काही तुमचं दुखणं आहे किंवा तो भाग आता कायमस्वरूपी उपचारित झालेला आहे, हील झालेला आहे. हे बोलत राहायचं जोपर्यंत आपल्या संवेदना संपत नाहीयेत. चालू ठेवायचं आहे. संपूर्ण विश्वासाने ही हिलिंग आता आपण चालू ठेवलेली आहे. पूर्ण विश्वास त्या ऊर्जेवर ठेवायचा आहे. जोपर्यंत तिचे संवेदना संपत नाहीत तोपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. अगदी दाबायचं नाहीये, हलका हात ठेवायचा आहे, जेणेकरून त्या संवेदनांना वाहण्यासाठी आपल्याला तिकडे स्पेस ठेवायची आहे, जागा ठेवायची आहे. मगच तुम्हाला जाणवणार. घट्ट हात ठेवला, दाबून हात ठेवला तर संवेदना जाणवणार नाही. थोडीशी जागा ठेवलीत तरी चालणार आहे. संवेदना पूर्णपणे तिथमध्ये आतपर्यंत जाणं गरजेचं आहे. ओके, असा हात ठेवू शकता हलका, किंवा त्याच्यावरती आपण हॉवर करू शकतो हात. संपूर्ण ध्यान त्या संवेदनामध्ये. मॅम, झालं? कोणाचं झालं? बोला. कोण बोललं? शुभांगी पाटील मॅम. बोला. मॅम, मला दुखत नाही असं बोलायचं नसतं, पण मी सांगते मला दुखत नव्हतं, पण मन माझं ना थोडं थकलंय. हम्म. ते तुम्हाला मी कॉलवर सांगेन, कारण भरपूर आहे सांगण्यासारखं. पण आज जेव्हा मी माझ्या पाठीमागे मेंदूवर, म्हणजे आपल्या डोक्यापासून खाली जेव्हा मी ते प्रवाह केलं, म्हणजे मला जाणवलं मला थोडं म्हणजे 100% मधून 20% मला खरंच इतका फरक पडला ना, की त्या व्हायब्रेशन जेव्हा थांबल्या ना तेव्हा मी हात माझ्या मांडीवर घेतले खाली. आणि दुसरी गोष्ट, मला खरंच 20% एवढं हलकं वाटलं ना, एवढं हलकं वाटलं ना, आतापर्यंत मला कधीच एवढं रिलॅक्स वाटलं नव्हतं. मी शक्तिपात घेतलं ना तेव्हाही माझं डोकं जड झालं होतं, शोल्डर थोडे फ्रीज झाले होते दिवसभरामध्ये, जरा ते विसरून गेली मी. पण आता जे मन माझं दुखतंय ना, ते खरंच खूप छान वाटलं मला. मी टाळ्या वाजवते थँक्यू. तुमच्यासाठी. स्वतःची हिलिंग स्वतः केली आज. हो कोणाकोणाला हो, जाणवलं? खूप छान वाटलं. मग आपण मेंटल लेवल वरती पण हील करू शकतो की नाही? बघा, माझा हात पण कमी झाला. बोला मॅडम. कोण बोलला? हा बोला, सावंत. मॅम, ते झाल्यानंतर हात हा. काय करायचे नॉर्मल? काय नाही, अरे किती प्रश्न, म्हणून ओव्हर थिंकिंग आहे इथे. सांगेल ना मी. सोडा हात, सोडा. ठीक आहे, मी हात तसंच धरून ठेवले मॅडम. म्हणून विचारलं. सांगेल मी, पुढे सांगेल बोट फिरवत काय आहे. करायचं. आता काय करायचंय, सगळ्यांचं झालं आहे. पुन्हा मॅडम. रिकीला थँक्स करायचंय. काय करायचंय? आभार मानायचा मॅडम. आहे. ओके. की मॅडम. सेम प्रार्थना केली तरी चालेल, किंवा सांगायचं आहे की आता कोणी आपण ग्रहण केली आहे तर सांगायचं, स्वतःच्या आभार मानायचे की मी तुझी पूर्ण
उपचार किंवा ही दिव्यरेखी शक्ती मी ग्रहण केलेली आहे. स्वतःची आभारी आहे आणि मी दिव्यरेखी शक्तीची अखंड ब्रह्मांडी ऊर्जेची माझ्या सद्गुरूंची मी आभारी आहे. झालं. आणि जेव्हा दुसऱ्यांचं करू तेव्हा एक स्टेप ऍड होणार, ते म्हणजे कटकट डिलीट डिस्कनेक्ट. ओके, ही एक स्टेप तेव्हा ऍड करायची. हे सेम प्रॅक्टिकल तुम्ही आता दुसऱ्यांवरती सुद्धा करू शकता. ओके, त्याच्यामध्ये एक ऍडिशन सांगते मी, देईल प्रश्नांची उत्तरं. काय करायचं आहे ते ऍक्च्युअली लेवल 2 ला असतं, पण मी थोडं इथे इन्क्लूड केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल ह्या लेवलला. आता एखाद्या ठिकाणी दुखतंय म्हणजे निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर काय करायचं, स्टार्टिंगला आपण हिलिंग द्यायच्या आधी आवाहन केलं, रब केलं वगैरे, तर तिकडची निगेटिव्हिटी काढण्याचं कल्पना करायची की निगेटिव्हिटी काढतोय आणि ऑरा कसा क्लिन्स केला तसं ती निगेटिव्हिटी काढतोय आणि सेम ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करतोय. हे पण आपलं संवेदना आपल्याला समजतात की निगेटिव्हिटी काढली, किती काढली आपण, आपले हात आपोआप थांबणार. शक्तिपात झाला तर सगळं कळणार तुम्हाला की आपोआप थांबणार की आता निघालंय. हे झालं की त्याच्यानंतर मग आता जे आपण केलं हिलिंग, ती हिलिंग चालू करायची संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. हे कळलं. हे दुसऱ्यांसाठी. स्वतःसाठी सुद्धा आपण पाहिजे निगेटिव्ह, समजा हात हे दुखतंय तर निगेटिव्हिटी काढायची, ब्रह्मांडात टाकायची. निगेटिव्हिटी काढून झाल्यावरती तिकडे पुन्हा सकारात्मक ऊर्जा आपण हिल द्यायची. ओके, हा बेसिक हिलिंग आहे. कोणाकोणाला जाणवलं? निकिता सावंत. हो मॅम, मला जाणवलं व्यवस्थित. म्हणजे आज दिवसभरात पूर्ण असं प्रवाह वाहतच होता, असं वाटत होतं बॉडीमध्ये काहीतरी चालू आहे. असं पॉझिटिव्ह हे इलेक्ट्रॉनिक नाही का, तसं वाटलं. एक नाही का आपण सलाईन कशी चालू राहते तसं मला वाटलं. छान छान छान. आणि गरम आता गरम जाणवत. हो, कोण आता बोला? पण पूजा बोला. काहीतरी गरम गरम जाणवत होतं. व्हेरी गुड. ही कोणाचं काही दुखत होतं? मॅडम मी बोलतो. Actually, मान दुखत होती 2 दिवसापासून. आता मला खूप बरं वाटतंय. पूजा बोलते ना. व्हेरी गुड. हो. मॅडम हा बोला. मॅडम कोण बोलते? संकेत सर जाधव बोला. बोलतो. हा जाधव बोलतो. ते माझं हाताचं बोट दुखतंय एक मॅडम, बघा एक बोट. पोट दुखतंय तुमचं? कोणतं दाखवा जरा. पाठवून ना, हे उजेड ही येतो, बोट मला दुखतंय. दिसत नाहीये. हे हाताची बोट दुखतंय. त्याचं बोट दुखतोय. मधलं बोट आहे हे ना? मधलं बोट दुखतंय. हा, कुठपासून कुठपर्यंत दुखतंय? नाही इथं मनगटापासून खाली दुखतंय, एवढंच दुखतंय. मनगटापासून नाही इथूनच फक्त अशी पुढे बोट दुखते, फक्त खाली मागं हा नाही. असे असं हे जात आहे ना इथे. हा एवढंच. हा, आता काय करा मग, हं. बोट घ्या. कोणत्या पण हं. हाताचं पहिलं बोट घ्या. हा घेतलं? कोणत्या पण हाताचं घ्या. त्या हाताचं हा पहिलं बोट घेतलं तरी चालेल. घेतलं? हा बाजूला पेन वगैरे काय आहे? पेनाची पाठची बाजू घ्या. हा हं? हा आता या बोटाच्या मधलं बोट दुखतंय ना? हो माझा हात हा दिसतोय? हो आता दिसतोय की. इथे ना, समजा मी हा बोट दाखवतो, इथे आहे ना, हा सेंटरला प्रेस करा, बघू दे. तुम्हाला असं आई ग अशी कळ येईल बघा. असं प्रेस करा जरा. कळ येते का बघा? आई ग असं जोरात अशी कळ आल्यासारखी वाटेल बघा. दाबा जरा, चांगलं जरा दाबा जरा सगळ्या पॉइंटवर. मी कसं पकडले बघा पेन. इथे असं पकडून नाही होणार, जरा जवळ पकडा. हा असं कुठे बघा. बाकीच्यांना नाही दुखत नसेल तर कशाला जाणवणार? थोडी कळ जाणवते थोडीशी. हा, आता जिकडे कळ जाणवली तो तुमचा पॉइंट, तिकडे जरा 21 वेळा जोरात दाबा आणि अफर्मेशन द्या की पूर्ण माझा हात आता बरा होतोय. करत राहा. तोपर्यंत कोण हात बोलत होतं? संकेत सर बोला. हँड रेस केला. हो मॅडम, आता असं आहे, मी पहिले जो रेकी बॉल घेतला ना, तर पिंक कलरचा राईट आणि फ्युम्स सगळ्या गेल्या 7 चक्रापर्यंत. सेकंड थिंग, जेव्हा हात मला थायरॉइड आहे तर थायरॉइडचं मी हे करत होतो हिलिंग, तर कानात पूर्ण मुंग्या आल्या. त्या मुंग्या म्हणजे कानात गेल्या, असं झालं. मला माहिती कुठून कुठे जायचं, प्रवाहित व्हायचं, कुठपासून कुठपर्यंत हिलिंगची गरज आहे. म्हणजे बानेपासून डोक्यापर्यंत. व्हेरी गुड, चांगलंय.
तुम्हाला बरं वाटलं का ते सांगा. कोणाला काय हो दुखत असेल हो का त्यांना लगेच झालं, बरं वाटलं ना. लगेच एवढं म्हणजे आता थायरॉइड एकदम कसं हे थायरॉइड नाही होईल. म्हणून मग ज्यांना आता सध्या दुखणं वगैरे आहे ना त्यांना आपण पटकन विचारू शकतो की त्यांना लगेच समजेल. सतीश सर बोला. माझा हात आणि कंबर दुखत होती. हा हात थोडासा राहिलाय पण कंबर दुखते अजून. तर थांबा ना जरा, वेळ लागेल. तुम्ही दोन्ही केलं, एका वेळेला एक करा. हा एका वेळेला एक हिलिंग करायचीत ना. हा मग हात थोडासा कमी झालाय आता. होईल ना, अजून कमी होईल. बघा किती मिनिटाची हिलिंग केली, 2 ते 3 मिनिटाची केली. 2 मिनिटं. हम्म. हा, मग 2 मिनिटामध्ये एवढा कमी झाला. बरोबर. मग नंतर अजून परत 5 मिनिटं केली, 10 मिनिटं केली तर किती बरं वाटेल आपल्याला. आणि हे रोज केलं तर मॅडम चष्म्याचा नंबर रिमूव्ह करू शकतो का आपण हो लेवल 3 ला सांगेल मी कसं डोळ्यात? करायचं. ओके होतो कमी. माझा इन प्रोसेस आहे हा. बिना चष्म्याची बोलते मी सगळ्यांशी. मी पण चालेल. अजून कोण होतं. हा, आपण कोणाला कोणाच्या बोटाचं. हा, रामलिंग सर बोला. काय नाही झालं मॅडम बघा. झालं बघा, आता काढा. कसं वाटतंय. जरा कमी वाटायला की मॅडम आता. जादू. आता हे रोज दिवसातून 1 किंवा 2दा करा. हो मॅडम. हो हो. दिस इज सुजोग केला काही आता आपण काही सुरुवातीला. जाणवलं गेले. मॅम छान हा छान छान. हा. किती मिनिटं लागली बघा. काय 2-3 मिनिटच लागली, जास्त नाहीत लागली. मग आता हे ना तुम्ही, आता तुम्हाला समजा जास्त दुखत असेल तर 2दा करा. एक थोडंसं दुखत असेल तर एकदा दिवसातून केलं तरी पण चालेल. हो 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 मॅडम. कंटिन्यू डुईंग दिस. हो हो हो. मॅम आता कोणी बोला. मी सरिता चौधरी. सरिता. हा, स्नेहा क्षीरसागर, मी येते तुमच्याकडे. बोल सरिता, बोला. मॅम जेव्हा आपण हिलिंग करायची स्वतःची तर आपण प्रत्येक वेळेस ते प्रेयर करून करायची हो का हिलिंग? हो हो हो. आवाहन म्हणजे केल्याशिवाय साधं करायचंच नाही. आवाहन आपण करतच नाही ही गोष्ट. आता बोललेलं ऐकायला नाही. केल्यानंतर हॅलो तेच मॅडम. ब्रह्मांडामध्ये आपली ऊर्जा फूक करायची ना, होय निगेटिव्ह होय मध्ये होय. पासून पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला. हो हो. काय नाही. हो. ओके, आणि आता मॅम पुढचं जसं सकाळी प्रॅक्टिकल बाकी आहे आपलं. कधी करणार. मॅम 1 सकाळी तास. जसं माझं ब्रेन मध्ये जसं डोक्यात व्हायब्रेशन झाले होते ना, आताही जेव्हा ते बॉल क्रिएट केलं माझ्याकडनं, ते बॉल वगैरे झालं क्रिएट. जेव्हा ते मी डोक्यावर घेतलं तर मला सेम परत तसंच जाणवलं. पूर्ण डोकं जड झालं, डोक्यात व्हायब्रेशन वगैरे व्हायला लागले. तिकडेच हिलिंगची गरज आहे. हेच मी सकाळी बोलली की नाही. येस मॅम. कंटिन्यू डुईंग दॅट, आता माझं कंटिन्यू डुईंग चेस्ट दॅट. आणि ब्रेस्ट पेन मॅम वर्षभरपासून त्रास होतोय मला. मेडिसिन्स पण खाते पण काही फरक होत नाहीये. मग आता मी चेस्ट आणि ब्रेस्टची हिलिंग केली. तर बघू आता नंतर कधी दुखतं अजून ते. हा, त्याचं कंटिन्यू काही कंटिन्यू नाही. डुईंग इट. होणारच. क्षीरसागर, स्नेहा क्षीरसागर बोला. आणि आता आपण कट कट करायचं का? स्वतःच केल्यावरती गरज नाही. दुसऱ्यांचं इतरांचं केलं ना की तुम्ही कट कट डिलीट करायचं. हा. स्वतःशी काय ऊर्जा कनेक्ट डिस्कनेक्ट करायचं. आणि दुसऱ्याचं करताना पण असंच करायचं? उद्या परत हो सांगतील हो, सगळं. पण याच्यामध्ये ऍडिशन काय आहे ना, आपण डिस्कनेक्ट करावं लागणार आहे आपल्याला. हम्म? अरे, ठीक आहे. आता पुढे जाऊया पटकन. प्रॅक्टिकल येणार. आता आपण आपल्या बोलांनी काय करायचं आहे, पाण्याची चव चेंज करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हॅलो. कोण आता. हा बोला माधवी. मला सांगा ना काहीतरी उपाय. काय होतंय तुम्हाला. अहो माझ्या सगळ्या नसा, सगळे स्नायू असे ओढले जातात. मी बंद कर. मग तेच सांगते आता, करा चला. हा. चल. ऍडमिशन घ्यावं लागेल. सगळं काय तुम्हाला सेशन मध्ये सांगू मी. स्वतःच स्वतः करावं लागेल ना मॅडम आता. हा हा, पण काय आपण करायचं ते सांगा. तर ते शिकावं लागेल ना. ते एका दिवसात नाही शिकता येणार. हा. ठीक आहे. आता तर पूर्ण बॉडीचा असेल ना तर त्याला मग हिलिंगच लागेल. हिलिंग करावी लागेल. हा. मान कोणाची दुखते. तुमच्याच नसा खेचल्या जातात ना. हो. आता पाणी घ्या. समोर ग्लास आहे तुमच्या. आहे. आहे. डाव्या हातामध्ये ग्लास पकडा. आयदर तुम्ही ग्लास पकडू शकता किंवा तो जमिनीवरती समोर ठेवू शकता आपल्या. आता आपल्याला त्याला द्यायचं आहे. त्याला सुद्धा आपण हिलिंग, आता सगळ्यांना हे करते, त्याला सुद्धा आपल्याला हिलिंग द्यायची आहे.
ओके. आणि अफर्मेशन द्यायचं आहे. काय बोलायचंय की आधी त्या स्वतःला नेहमी सारखं प्रार्थना, आता पुन्हा प्रार्थना करू नका कारण की ऑलरेडी आपण केलेली आहे. ओके. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. त्या पाण्याला सुद्धा आभार मानायचे आहेत आणि बोलायचं आहे. काय बोलायचं, घ्या सगळ्यांनी पाणी घेतलं हातामध्ये, त्याच्यावरती सेम क्लॉकवाईज फिरवायचं आहे 21 वेळा आणि त्याला अफर्मेशन द्यायचं आहे. काय द्यायचं आहे की दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज होत आहे आणि ह्या पाण्याला तुम्हाला कोणती चव पाहिजे? शहाळ्याच्या पाण्याची आपण चव आणू शकतो, मंदिराच्या तीर्थाची, किंवा ते पाणी गोड झालेलं आहे. आपण बोलू की मंदिराच्या तीर्थाची चव आली. तुम्हाला काय तिघांपैकी पाहिजे ते घ्या. ओके. दिव्य रेकीच्या साह्याने किंवा कृपेने तुझी चव आता पूर्णपणे बदलत आहे. दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. हे 21 वेळा बोलून क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. तुम्हाला जे पाहिजे ते, समजा गोड पाहिजे ते गोड झालेली आहे किंवा शहाळ्याच्या पाण्याची चव आलेली आहे, असं हिलिंग द्या त्याला. मॅडम परत एकदा सांगा ना, दिव्य रेकीच्या साह्याने. दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. डोळे बंद करून पूर्ण फोकस करून इंटेन्शन द्यायचं आहे. दिव्य रेकीच्या साह्याने हे पाणी आता कृपेने चार्ज झाले आहे. या पाण्याचा मंदिरातील तीर्थात झालं? ज्यांचं झालं असेल त्यांनी एक घोट पाणी पिऊन बघायचे. मॅम हे पाणी माझं तुला बाळाला वाटतं देऊ शकते का, शहाळ्यासारखं? चार्ज कोण केलं? शहाळ्याच्या बोललं? पाण्यासारखं वाटतंय? कोण बोललं? तीर्थाची चव आलेली आहे मॅडम. व्हेरी हा? नाईस, व्हेरी येस. नाईस. नारळाच्या पाण्यासारखं चव वाटायलंय. नारळचं पाणी चव आली. कोण बोलतंय? नाव तरी सांगा. मी वेगळं निकिता. लागायलंय. मॅम माझ्या पाण्याला गोड चव आली आहे. कीर्ती, व्हेरी नाईस. नारळाच्या पाणी चव आली मॅडम मला थोडी. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. मॅडम माझं पण पाण्याची चव जराशी चेंज झाली आहे. छान. आपल्या बोलाने केलं की नाही आपण? हा मॅडम, पाण्याची टेस्ट आली. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पाणीची चव आली. शहाळ्याचं पाणी तशीच हॅलो मॅडम. छान. हा बोला. मॅडम हे डायबेटीज साठी असं कुठल्या प्रकारचं आपण पाणी करून देऊ शकतो काय तिला, मुलीला? आता ते मी तेच सांगते की आपण हे का शिकलो, आपल्याला कोणते प्रयोग नाही करायचे ते कोणाला दाखवून की बघा माझ्या मुलांनी झालं, असं नाहीये. आपण हे पाणी जे आहे ना ह्याला चार्ज केलं आहे. हे हिलिंग पाणी आहे, हिलिंग वॉटर आहे, हिल्ड केलेलं आहे. तर ज्यालाही कोणालाही ह्याची गरज आहे, मग ते मानसिक असो, शारीरिक असो, कोणताही प्रॉब्लेम असो,
किंवा हम्म. तुमचा वैयक्तिक असेल, फायनान्शियल असेल. अंकिता लोखंडे काय करते? वॉटर चार्ज करून पिते की नाही? आपण रेकीच्या साह्याने करायचं. ठीक आहे. काय करायचं? त्याला हिलिंग वॉटर बनवायचं. त्याला तुमचा हील आवाज करायचं. कट तुमचे होतो. जे पूर्ण काही क्लिअर नाही अफर्मेशन येते. आहे, तुमचे जे हम्म. काही अफर्मेशन आहे ते त्या पाण्याला द्यायचे. हं? आणि ते पाणी तुम्ही ग्रहण करायचं आहे. ज्याला कोणाला द्यायचंय त्यांचं नाव घेऊन पण तुम्ही अफर्मेशन देऊन सांगू शकता आणि ते पाणी त्यांना रोज प्यायला देऊ शकता. हे ह्या चार्ज वॉटरनेच कितीतरी आजार रिव्हर्स करण्यात आलेले आहेत. म्हणून हे शिकवलं जातं, बाकी काही नाही. आपल्याला मॅम काही इथे जादू नाही हे करायची. सगळे 21 वेळेसच करायचंय का पाणी चार्ज करताना? काय करायचंय? 21 टाइम करायचं आहे याचं? 21 आता तुम्ही आता तुमच्या इंटेन्शन वरती आहे. तुम्हाला असं वाटलं दॅट दिस इज इनफ, हील झालेला, चार्ज झालेला आहे, स्टॉप देअर. मॅडम काय सांगायचं डायबेटीज साठी पाणी चार्ज करताना काय म्हणायचं आपण? आता तुमचं कोणत्या प्रकारचं आहे, काय आहे, त्या हिशोबाने टाईप 1 आहे. आपल्याला अफर्मेशन बनवावं लागणार आहे. बॉटलला द्या, बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा, तिला चार्ज करून हा. ठेवा. मडकं असेल, मडक्याला द्या. डझंट मॅटर. स्टार्ट डुईंग इट, स्टार्ट डुईंग इट. थँक्यू मॅडम. ठीक आहे. हे सेम तुम्ही अन्नावर पण करू शकता. अन्न पाणी आपण चार्ज करू शकतो. एक्सपेरिमेंट बघितला पहिल्या दिवशी कसा इफेक्ट होतो आपल्या अफर्मेशनचा, बरोबर? तर तशा सेम पद्धतीमध्ये जेवण बनवून झालं की त्या सगळ्या जेवणाला आपण त्याच पद्धतीने हील करून अफर्मेशन देऊन ते जेवण सांगायचं. हे सगळ्यांसाठी आपल्याला घरातल्या सगळ्यांसाठी करायचं आहे. डायरेक्ट जे बनवलेलं जेवण असतं त्याला आपण हील करून ते जेवण सगळं आपण वाढून घेऊ शकतो. छान आहे की नाही गोष्ट? अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाला आपण मॅम हे healing देतो. वॉटर चार्ज थेरपी स्वामी समर्थाच्या केंद्रात पण सांगतात ते तीर्थ चार्ज करायचं ते पण इथे आपण काय केलं? रेकीची ऊर्जा तारक दिली, मंत्र तिला घेऊन अफर्मेशन दिलं, तिला आपण सिम्बॉल देणार आहोत, तिला रेकीनी हिलिंग देणार आहोत. हे आधी का नाही सुचलं? मग तुम्ही का नाही केलं? मी करतो रोज आम्ही करते. फॅमिलीमध्ये कोणी आजारी पडलं तर तारक मंत्र लावून मग ते पाणी इफेक्ट येतो चार्ज का करून सांगा? इफेक्ट देतो. येतो? इफेक्ट येतो? हो नाही, हो मग करा ना. आहे हातात तर करायचं. आम्ही रोज करतो. व्हेरी गुड. रोज. आता तुम्हाला कसली जोड आली आहे? रेकीची रेकीच्या एनर्जीची. मग त्याचा जो इफेक्ट आहे तो किती एक्स पटीने वाढणार? 20x. बरोबर की नाही? येस. पण आणि क्वेश्चन मार्क ठेवलात, 100 प्रश्न काढले तर आपण त्या ओम प्रश्नांमध्ये शांतीचं गुंतणार. याच्यात पण सांगितलं पुढे मम्मा आता मिठाचा खारटपणा कमी करून दाखवायचा आहे. मीठ घ्या हातामध्ये. आधी नॉर्मल मिठाचा खारटपणा किती आहे? जिभेवर चिमूटभर घेऊन बघा किती खारटपणा आहे त्याचा. पाण्यात मीठ टाकले ना आपण. कोण बोललं पाण्यात मीठ टाकायला? तुम्ही सांगितलं ना पाण्यात मीठ टाकून कधी आणा. बोलली पाण्यात मीठ टाका? स्टार्टिंगला नाही. ते आंघोळीच्या वेळेस सांगितलं होतं. आंघोळीच्या वेळेस सेंधव मीठ किंवा हे सांगितलं तसं होतं. जाऊ दे. आंघोळीला नाही, स्टार्टिंगला तुम्ही ग्लासात सांगितलं आणि नाही, म्हणले स्टार्टिंगला बोलली पाण्याचा ग्लास आणा आणि वाटीमध्ये मीठ आणा. वाटीत. हो, वाटीत मीठ आणा, पण पाणी पण ऐकलं मी. आपण एक्स्ट्रा ऐकतो. प्रश्न पण तेवढे पडतात, एक्स्ट्रा उत्तर पण देतो आपणच. आता वाटीतल्या पाण्याचं पटकन चिमूटभर घ्या. किती खारटपणा आहे तो बघा. आणि सेम आपल्याला त्याला अफर्मेशन द्यायचं आहे. 3 मिनिटं त्याला हिलिंग द्यायची. 21 वेळा नाही फिरवलं तरी चालेल. 21चा प्रश्न आता संपला. 3 मिनिटं हिलिंग द्या त्याला. जोपर्यंत आपलं सवय त्याला सुरू होऊन संपत नाही तोपर्यंत हिलिंग द्या. त्याला काय बोलणार? त्याला थँक्स बोलायचं, मी तुझे आभार मानत आहे. आणि त्याला सांगायचं की तुझी आता जी चव आहे ती आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. तू फिका पडत चाललेला आहेस. यू आर नाव काय टेस्टलेस. पाहिजे तुम्हाला? कळलं? त्याची चव पूर्णपणे आलं आता, टाकून. आलं नका त्याचा टाकू. खारटपणा कमी झालेला आहे. तुझा खारटपणा आता पूर्णपणे कमी झालेला आहे. तुझा खारटपणा आता पूर्णपणे कमी झालेला आहे. हे कोणाला? मिठाला द्यायचंय, पाण्याला द्यायचं नाही. पाण्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये कोणीच. हरिश्चंद्र सर टाकले आणि हलवतायत. हा. ह्या या मिठाला खारटपणा कमी झालेला आहे. दिव्य रेखीच्या कृपेने तुझा खारटपणा आता कमी झालेला आहे. तुझी चव आता पूर्णपणे बदलत आहे. तुला कुठल्याही प्रकारची चव आता उरलेली नाही. यू हॅव बिकम टेस्टलेस नाव.
Come on, do it. झालं असेल तर बघा सगळ्यांनी आता. चव घेऊन बघा. मंजुश्री जाधव, अनम्यूट करा. मंजुश्री जाधव, चला हो बोला झाली पटापट. मॅडम. हो ऍज झाली इट इज मॅडम, थोडी लागते कमी. मॅम. मंजुश्री जाधव झाली आहे थोडी ना? हो हो थोडी थोडी कमी कमी झाली. झाली. हो 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 हो. अजून हो कोण आहे? झाली मॅम, कमी झाली ना? झाली. व्हेरी गुड. अजून माझी झाले पण मॅडम कमी. कोणाची झाली बोललात? नीलम मोरे. नीलम. नीलम मॅम झाली का? हा झाली. व्हेरी गुड. म्हणजेच काय, आपण आपल्या अफर्मेशनने त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज करू शकतो. झाली कमी झाली तर. झाली कमी. रुपाली लोणकर, पुन्हा एकदा ट्राय करा. होणार का नाही होणार? राईट. मॅडम ऐका ना, हे करताना कोणता हात वर ठेवायचा आणि कोणता हात खाली? असं काही नाहीये, कोणताही कोणता ठेवा. पण? सतीश सर नाही झाली, परत ट्राय करा. होणार. मॅडम हे आपण हात न लावता किंवा हे करता असं बाय इंट्युशन हे करू शकतो का फक्त, किंवा पाण्याकडे बघून चार्ज करणं किंवा लेवल फक्त 2. मिठात लेवल 2. त्यात तुम्ही म्हणजे सिम्बॉल टाकून हे करणार का आपण त्याला? लेवल 2 ला डिस्टन्स सीलिंग लेवल 2. त्यात त्याच्यात नाहीये. लेवल 1 मध्ये सिम्बॉलच नाही देत आपण. लेवल 2 ला सगळं डिस्टन्सचे जे काही करायचं सगळं लेवल 2. ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? ऍक्टिव्हेशन कसं करायचं, सगळं कसं करायचं?